चला फिल्डिंग टीम उसरलीला विनंती करतो आपण मैदानावर सरका लगेच सामना सुरू होईल लगेच। तर दोन सामने आतापर्यंत खेळवले गेले आणि त्यामध्ये दुंद्रेपाडानं एक सामना जिंकला यंग स्टार उसरली या संघानं। तर बघा आपण स्क्रीनवर पाहतोय निविया कंपनीचे हे चेंडू या स्पर्धेसाठी आपण वापरतो आणि सर्व पुरस्कर्त्यांचं इथे सन्माननीय पद्माकर पाटील एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, शांततेचे प्रतीक, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व पद्माकर पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतर पंकज भगत चिपलाई फर्निचर, पंकजदादा या आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे। पंकजदादा या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल। चिपलाई फर्निचर पंकज भगत यांचा यथोचित सन्मान। आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व एक ही प्रकाश ज्योतातील स्पर्धा पाहतो। 10 वर्षे डे स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली, अर्थात दिवसा, परंतु आता डे नाईट फॉर्मॅट आपल्याला आपल्या भेटीसाठी आलेला आहे। उसाली क्रिकेट संघ नितीन काटावले जास्त वेळ घ्यायचे नाहीये। त्यानंतरचा सन्मान असेल आदरणीय श्री भालचंद्र पाटील आपला सन्मान इथे केला जाईल। बालचंद्र पाटील यांचा यथोचित सन्मान केला जाईल। चिपलाई क्रिकेट संघ चिपले यांचं निमंत्रण स्वीकारून आपण या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपला यथोचित सन्मान इथे केला जात आहे। की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाते सुमनांजली, स्वागत नसे हा तर हा एक जीवाला आपले आणि आपल्या पद स्पर्शाने पावन झाला। आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सोहळा चला मैदानामध्ये दाखल। यापूर्वी आवाज आपण ऐकला दीपक फडके यांचा, आता बोलूया सागर मांडवकर नेरे यांच्याकडे बोलूया। सर्व पाहुणे मंडळींना मी विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं। महाराष्ट्राची परंपरा आणि आपली संस्कृती, पाहुण्यांचा इथे आदर तिथं सन्मान केला जातोय। चिपळाई क्रिकेट संघ चिपळे, ग्रामस्थ मंडळ चिपळे यांच्या वतीनं तर आमदार चषकाची स्पर्धा तुमच्या भेटीला आले। आपण पाहतो आज दुसरी डे नाईट, दोन्ही संघानं एक एक विजय संपादित केला आणि आता ही अस्तित्वाची लढाई, कारण हा सामना जिंकला तर थेट सुपर 12 ला ABCDEF हे 6 ग्रुप इथे खेळवले जातात। रोहिदास स्मृती मौर्या 11 दुंद्रेपाडा संघानं टॉस जिंकलाय आणि बॅटिंगला पसंती। तर बघा दोन्ही पंच सरकलेत, आज ड्रेस कोड मॅच आहे, कॅप सुद्धा मॅचिंग आहे। तर PSI रोशन कातारा यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। आज त्यांचा संघ सुद्धा खेळेल गावदेवी 11 नेवाळी, सिद्धार्थ 11 केवाळे हा संघ खेळेल, शिवन्य 11 आदी 8085 साई रक्षा, संतोष पाटील यांचा संघ इथे खेळेल कोपरोली। आज C ग्रुप असेल, उद्याचा ग्रुप सुद्धा बलाढ्य। तर संतोष दादा पाटील आपण यांना स्क्रीनवर पाहतोय, गोल्डन मॅन, यशस्वी उद्योजक, युवा नेतृत्व 8085 साई रक्षाचे पुरस्कर्ते। चला मॅच ऑन होईल। तर शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाई अर्थातच रुपेशबाई ठोंबरे आमच्या मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते, ट्रॉफीचे आमचे पुरस्कर्ते सन्माननीय भूपेंद्र शेठ पाटील असतील, ज्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेला, सरपंच सचिन पाटील असतील आकुर्ले। चला मॅच ऑन होईल। समीर लबडे पहिला चेंडू दे धक्का आणि आगे छक्का, षटकार। आईवा कॅच होती का? नाही। तर सौरभ अग्रेसिव्ह मूड मध्ये खेळतो, अगदी फटक्यानं दमदार सुरुवात। सँडी फाल्कर यांनी दाखवला हा बेधडक फटका। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा उडवला लॉंग ऑफ वरून, बॅक टू सिक्सेस, आणखीन एक तडाखा, सनसनीत षटकार।
काय ताकद आहे बघा, प्रचंड ताकद. सँडी पालकर यांची ही अनोखी अदा सर्वांना लक्ष वेधून जाते, इम्प्रेस करते बघा. बॅक टू सिक्सेस. पुन्हा चेंडू बाहेर ठेवला, वाईटचा कॉल इन. उत्तम फुटवर्क तुमच्याकडे असेल, चेंडूवर नजर तुमच्याकडे असेल, आक्रमक ते फटके तुमच्याकडे असेल तर तुम्ही मैदानावर कधी डगमगत नाहीये. आणि तो विस्फोटक खेळ सौरभच्या माध्यमातून 2 मध्ये 12 धावा, एकूण 13. स्लोअर वन खोदून काढला डीप कव्हर कडे, क्षेत्ररक्षक रेडी. एक धाव निघाले 2 धावेसाठी. 10+2 एकूण धावा 14. यस 13 एक वाईट आला. आपण टोटल 15 पाहतोय, कारण 2 षटकारानंतर एक अवांतर. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू. सुरुवात दमदार. बॅटिंग टीम. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स विनिंग डॉमिनेशन असं म्हटलं जातं. जंटलमॅन लोकांचा खेळ. 3 मध्ये विस्फोटक. सौरभ खेळतोय, समोर ठेवला, शरीरावर आदळला, पील थोडी कमकुवत झाली. नक्कीच आपण इथे पाहूया समीरचा हा चेंडू. अगदी त्यानंतर रनअप कमी केला, चेंडू डिलिव्हर केला. तर नक्कीच हे क्षणचित्र आपण पाहतोय. तर 4 चेंडूचा खेळ संपला आणि धाव फलकावर 15. प्रचंड मोठी कामगिरी करतोय सौरभ. ताकद त्याच्याकडे, पुन्हा त्या ताकदीनं खेळतोय आणि तेवढ्या दर्जाने चेंडू अडवलाय. सिंगल मिळेल. कौतुक होत असताना धाव फलकावरची टोटल एकूण धावफलक 16. आमदार चषक चिपळेची स्पर्धा आपण पाहतो. आतापर्यंत 5 चेंडू 16. रोहिदास स्मृती 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो. 4 षटकांचा सामना. 7:26 झालेत. ऋषिकेश सौरभला आपण पाहतोय 5 मध्ये 15 वर खेळतो ऋषिकेश. लास्ट बॉल 16. रोहिदास स्मृती मोर्या 11 धुंद्रेपाडा संघाने टॉस जिंकला. बॅटिंग करतो आता ऋषिकेश. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळतो, डीप कव्हरला पाठलाग जरूर होईल. 1 धाव तिकडे पूर्ण झाली. निघाले 2 धावेसाठी फील्ड. पकडलाय चेंडू. 2 धावा एंड ऑफ दी ओव्हर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत 18. बॅटिंग करतो टीम धुंद्रेपाडा संघ. किती धावा? 4 षटकात. यंगस्टर उसरली विरुद्ध रोहिदास स्मृती मोर्या 11 धुंद्रेपाडा. स्क्रीनवर आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये तरुणांचा आवडतीचा हा एनर्जी ड्रिंक आणि हेलला आपण पाहतोय. सागर मात्रे या हेल मॅन ऑफ द मॅच एनर्जी ड्रिंक हेलचे पुरस्कर्ते. प्रेम आम्हाला माहिती देतो का हेलमध्ये विटॅमिन B2, B3, B5, B6, B12 हे विटॅमिन्स असतात. कॅफिन सुद्धा यामध्ये असतात. आणि दिवसाला महागुरु सांगतात तुम्ही 2 पेक्षा जास्त पिऊ नका, कारण कंपनीने सुद्धा ते सांगितले. आणि अलीकडच्या काळामध्ये हेल पंचांचा इशारा वेळ जास्त घेतोय. चला पंचांचा इशारा टायमिंग गलट आहे, लक्ष असू द्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा 18. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. प्रोजेक्टेड स्कोर या पद्धतीने खेळला तर 72 होईल. बॅटिंग करताना ऋषिकेश. दोन्ही वेळा टॉस जिंकला. बॅटिंग काल वलप रियांश 11 अमन ब्रिगेडनं सुद्धा 2 वेळा टॉस जिंकला, बॅटिंग घेतली आणि तो संघ क्वालिफाय झाला. क्षेत्ररक्षण करताना किती अलर्ट राहावं लागतं हे सुद्धा बऱ्याच वेळा आपण पाहिलं. मैदानावर तुम्हाला खेळामध्ये चॅलेंज द्यावं लागतं. कमबॅक करत असताना रोशन आला 19. दोन्ही संघ यंगस्टार आहेत. यंगस्टार वाजेला आज पाहिले, यंगस्टार उसरली त्यांनी यंगस्टार आपण पाहतोय उसरलीनं चिपळेला पराभूत केलं. यजमानानं त्यांनी पराभूत केलं. पाहुणा संघानं सेकंड ओव्हर 4 षटकांचा सामना. पूर्वार्धामध्ये आपण जरूर पाहतोय. रोशनला आपण जरूर पाहूया. रोशन बडेकर. एकूण धावा 19. विकेट मिळत नाहीये, विकेटची नितांत गरज आहे. सेकंड ओव्हर ऑन साइडला बॅटच्या मधोमधी रडार मध्ये आला आणि चेंडू कन्वर्ट केलाय. मिळतील 6 धावा. षटकार.
खेळ समाप्त झालाय. धावा धाफलकावरती 25. भागीदारी आतापर्यंत चांगली 25 आल्यात. रोशन बडेकरला पाहतोय राऊंड विकेटनं समोर ठेवलाय. कनेक्शन झालं नाही. गुड बॉलिंग. दिशा टप्पा खूप चांगला होता. आज आई एकविरा इव्हेंटच्या टीम मध्ये कॅमेरामन आम्ही जरूर पाहतोय. पिंट्या आज, साईराज आहेत आज कॅमेरामन, ओमकार सुद्धा आहेत, संदेश स्वतः ऑपरेटर आहेत. काही वेळानंतर सागर पोपेटा सुद्धा जॉईंट होतील. काल पिंट्याना बघा 200 रुपये मिळाला. तो काय वेगळा आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर. खोला टाकलाय चेंडू जरूर. नक्कीच आपण पाहूया सिंगल मिळेल. आणि जसे महागुरु पिंट्याला 200 रुपये मिळाले ना आणि त्यांच्या तोंडातून शब्द उच्चार आले, आजची सोय झाली. तर एकूण धाफलक आपण पाहतोय 26. आमदार चषक चिपळे प्रोजेक्टेड स्कोर अशा पद्धतीने खेळणार तर 61 होईल. थोडं एंटरटेनमेंट आहे, सिरियसली घेऊ नका. कारण रन रेट एकूण धावा 26. आणि नक्कीच नितीन सुद्धा त्याच प्रतीक्षेमध्ये कधी आयवा कॅच येईल माझ्याकडे. या स्लॉफ करतोय आणि ते थोडा टोकाला चेंडू लागलाय. शॉर्ट फाईन लेग कडून प्रयत्न जरूर झाले. सिंगल मिळेल. धावा घेत असताना किती टार्गेट सेट होईल कारण सामना महत्वाचा आहे. हा सामना जिंकला तर सुपर 12 मध्ये संघ जाईल आज ग्रुप एफ मधून. काल ग्रुप एफ मधून सुद्धा एक संघ गेला. काल ग्रुप एफ मधून सुद्धा खेळताना आपण पाहिलं प्रणय 11 गावदेवी मोह जो पंढरीनाथ कडव ज्याचे पुरस्कर्ते होते. 4 षटकांचा सामना आहे. आता हा सामना विनर विनर. आणखीन आम्हाला हा सामन्यानंतर 6 मॅचेस कव्हर करायचे. थोडी डिफिकल्ट टास्क आहे आमच्यासाठी. 27. गोलंदाज रोशन राऊंड विकेट. नक्कीच 2 षटक संपली. टप्पा पडला आणि चेंडू थोडा उंची होती. 2 षटकानंतर पहिल्या ओव्हरमध्ये समीर लबडेनं धावा दिल्या. एकूण 18. त्याला विकेट मिळाली नाही. त्यानंतर आणखीन विकेट मिळत नाही. रोशन बडेकरला पाहतो 9 दिला. काही आमची आयोजन कमिटी डिस्कशन सुरू आहे तिथे. कॅमेरामननी दाखवलं शॉर्टेस्ट टीम मीटिंग. सागर मात्रे आमचे एनर्जी ड्रिंक्स आयोजक, विजय पाटील असतील, अजित आहे, दीपकबाई फडके, सचिन फडके ही टीम मीटिंग सुरू आहे. प्रेम आम्हाला माहिती देतोय 12 नंतर संदेश शेळके यांना बाहेरचं खायला खूप आवडतं कारण त्यांना 12 नंतर प्रचंड भूक लागते. मात्र त्यानंतर घरगुती जेवण उपलब्ध होत नाही. मग ते फास्ट फूडला पसंती देतात. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. 27. यंगस्टर उसरली आणि रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा संघ असा सामना सूर्य प्रेक्षकांना. 2 संघामध्ये बॅटल. 2 षटकानंतर 27. किती धावा प्रवीण आलाय जिथे समीरनं 18 दिला, 9 दिला. थर्ड ओव्हर. पहिला चेंडू ताकदीचा वापर मात्र झेल सोडलाय. अंतर्वर्तुळामध्ये चूक झाली. 4 जण एकत्र आले. तुमच्यामध्ये संपर्क असायला पाहिजे चित्र मैदानावर. कॉन्फिडन्सची गरज होती. त्यानंतर आपण पाहतो कमबॅक करत असताना बघा प्रयत्न झाले. जर कॉल झाला असताना तर चित्र थोडं वेगळं असतं. बॅकअप रेडी होतं. थर्ड ओव्हर प्रवीण एकूण धावा 28 बॅटिंग करतोय. चिपळे गावातील मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा. मॅनेजमेंट खूप छान आहे. पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान इथे केला जातो. बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवलं जातं. थर्ड ओव्हर 28. क्रॉस बॅटेड. अगदी ताकद वापरली. काय फटका खेळलाय बघा. कौतुक झालं पाहिजे. गुड स्ट्रोक. व्हॉट अ टायमिंग. षटकार. आणखीन एक षटकार. बेधडक खेळतोय. गुड बॅटिंग. सात मध्ये 21 वर खेळतो ऋषिकेश. पुन्हा एकदा 40 धावा झालेत. ओ बॅड लक. नाराज झाला. इथे मैदानावर आक्रमकता त्यांनी दाखवली. फलंदाजाने आपली हुकूमत दाखवली आणि आता बघा ही विकेट हवी होती.
प्रवीणला जरूर एक्झॅक्टली काय घडलं ते चित्र आपण पाहूया. राऊंड विकेटनं आक्रमकता दाखवली, शरीराला स्पर्श झाला आणि त्यानंतर चेंडू बोल्ड झाला. जरूर आपण इथे पाहूया. नाराज आहेत मात्र थोडा खुश सुद्धा आहे. ज्याला ते काम करायचं होतं, दिमागदार खेळ त्याने दाखवला. सर्व सामन्याची सूत्र. चला एकदा कौतुक करूया आपण ऋषिकेशसाठी. गुड बॅटिंग, 3 षटकार. 8 मध्ये तो खेळला 21 प्लस मायनसचं कोड चुकलं. प्रेम अनिकेत सौरभ आला. जर कॉन्सन्ट्रेशन नसलं ना तर या गोष्टी होतात. थर्ड ओव्हर 40 बराच सर्वांकडून होतं. ट्राय करतो डीप कडे लॉंग ऑफला. 2 धावेसाठी निघालेत. यस, गुड रनिंग. 2 धावा. चपळता किती महत्वाची असते आणि परफेक्ट ते कम्युनिकेशन होतं दोघांमध्ये. अनिकेत सौरभ धावा दाफलकावरती. तिसरं षटक 42. 4 षटकांचा सामना. 7:35. मी विनंती करेन ग्रुप सी च्या दोन्ही संघांना आपल्याला रिपोर्टिंग करायचं. यंगस्टार वाचे विरुद्ध खेळला 9 मध्ये 34. तोच फलंदाज. ओ बोल्ड कमबॅक प्रवीण कडून. गुड कमबॅक. चला विनंती करेन शिवन्या 11 आधी 8085 साई रक्षा कोपरोली आपल्याला रिपोर्टिंग करायचं. गावाचा विश्वजित पाटील समाजसेवक भारी जाईल तिथं विश्वजित दादाला मानिती लोक सारी. बिंदास भाई ठोंबरेने दिली बाईक मालिका विराला. बिंदास भाई ठोंबरेने दिली बाईक मालिका विराला. विश्वजित पाटील आमदार चषक ठेवलाय चिपले. तर इथे वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय आहे विनोद पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. त्यानंतर सी गटातील लढती असणार आहे बघा. पहिला सामना केलेला जाणार आहे शिवन्या 11 आदई विपक्ष 8085 अर्थात 8085 साई रक्षा 11 कोपरोली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर नक्कीच संकटांना धैर्यानं तोंड दिलं तर मार्ग सापडतं असं म्हटलं जातं. आणि जेव्हा 2 षटकार आले त्यानंतर जो कमबॅक केला गोलंदाज नितीननं. 3 षटकं संपली 42. 2 षटकार आल्यानंतर त्यांनी उर्वरित 3 चेंडूमध्ये 2 विकेट दिले. आता सुनील आलाय आणि सौरभ. 3 षटकानंतर एकूण धावा दाफलकावर 42. 2 विकेट. 4थं षटक गोलंदाज नितीन काठावल्या. पहिला चेंडू लॉंग स्टॉप कडे फाईन लेगला खेळायचं होतं मात्र सरळ चेंडू घरंगळत चाललाय. मिळतील या चेंडूवर 4 धावा. अंपायर सिग्नल. संघ पुढे सरकेल. स्कोर मूव्ज ऑन आणि एकूण धावफलक 46. गोलंदाज नितीन आणि ऑन स्क्रीन तर आमची मॅनेजमेंट आहेत, आमचे ऑफिशियल्स आहेत. ॲक्शनवर आक्षेप घेतलाय नितीनवर. चेंडू शिल्लक 5 धावा 46. नितीनला पाहूया आपण. नितीन काटावले. 5 चेंडूचा खेळ बाकी. समोर ठेवला. टप्पा पडला. चेंडू स्ट्रेट गेला. तो हलकाचा स्विंग झाला. उभं ठेवलं सौरभला. 9 मध्ये 22 खेळतो सौरभ. अपेक्षा जरुरी आहे. चेंडू ऑन स्विंग झाला. नितीनवर थोडा दबाव असेल. त्याच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. स्लॉग ओव्हर मध्ये तो गोलंदाजी करतोय. थोडी दमछाक सुद्धा करावी लागेल त्याला. पुन्हा एकदा खोलात टाकला. ओ हेलिकॉप्टर. काय फटका खेळलाय बघा. लिलिया अटॅक केला अगदी. 52. स्कोर मूव्स ऑन 52. बावन्न धावा दाफलकावर. 3 चेंडूचा खेळ बाकी. रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा बॅटिंग करतोय बघा. ही ऍक्शन सत्यवान काकडे यांना पाहते. 52 मेन अंपायर. चेंडू शिल्लक 3. करंट रन रेट 14.86. सौरभ खेळतो 11 मध्ये 28. रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा. गोलंदाज नितीनच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. चौका डॉट षटकार मॅच बॉल आलाय. फलंदाज खेळतोय सौरभ 11 मध्ये 28. काय चांगल्या पद्धतीनं त्यांनी संघाला डाव सावरला. इच्छा असेल तर मार्ग सापडतो आणि त्याच्याकडे ताकदीने खेळण्याची प्रचंड प्रबळ इच्छाशक्ती आहे. ऑन साइडला आणखीन एक तडाखा गेला. बिग स्ट्रोक.
6 धावा उत्तुंग षटकार. षटक आता महागडे ठरले. चौका डॉट षटकार षटकार बॅक टू बॅक 2 सिक्सेस. 8085 साई रक्षा पुरस्कर्ते संतोष शेठ पाटील उद्योजक अकुर्ली भूपेंद्र शेठ पाटील यांचे बंधू आणि त्यांनी पुरस्कृत केलेला साई रक्षा 8085 कोपरोली टॉस साठी लगेच संपर्क साधा. आणि 59 4 षटका आणि 59 ची गरज. समीर पाटील यांना पाहतो. त्यानंतर विनोद बुवा पाटील. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स म्हटलं ना, संदेश शेलके खूप मोठं नाव, लौकिक नाव आहे. क्वालिटी बी द क्लॅरिटी. संदेशचा या बाबतीत जबाब नाही मित्रांनो. चला बबली या. संदेश शेलकेचं कौतुक करावं लागेल. खूप चेंजिंग द सागर मांडवकर. इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे की वाक्यरचना आहे, चेंजिंग द रुरल सीन्स, बदलणारे ग्रामीण दृश्य. म्हणजे संदेशच्या मार्फत ते आपल्याला बघायला मिळालं. खऱ्या अर्थाने खूप त्यांनी चेंजिंग केलं, खूप मेहनत. आणि मित्रांनो त्यामुळेच आज संदेश आपण पाहतो. आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्स अर्थात क्वालिटी भी द क्लॅरिटी या नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला शिवेन्या 11 आदई किरण शेलके यांनी पुरस्कृत केलेला संघ असेल. कारण शिवेन्या म्हटली तर किरण शेलके यांची सुकन्या तिचा वाढदिवस सुद्धा याच महिन्यामध्ये काही दिवसापूर्वी साजरा केला गेला. तर एका बाजूला आज 2 दिवस ज्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे ते साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स आणि दोस्तीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व आमचे परममित्र संतोषदादा पाटील आकुर्ली यांनी पुरस्कृत केलेला 8085 अर्थात गावदेवी एंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील यांची ओळख आहे. 80-85 म्हणजे हा त्रिवेणी संगम नेहमी एकत्रित येत असतो. त्यामध्ये 12 किंग रोशनदादा पाटील कोपरोली, गावदेवी एंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील वाकडी आणि साई रक्षा कंस्ट्रक्शन संतोष शेठ पाटील. संतोष शेठ पाटील यांचा वाढदिवस काही क्षणातच आपण इथे साजरा सुद्धा करणार आहोत. या संगनायक शिवन्या 11 आदई कोपरोली संघाचे संगनायक प्रफुल्ल पाटील इथे उपस्थित आहे. जाईल विनोद बुवा आपला सन्मानित केला जाईल. आणि स्पर्धेकरता त्यांच्या वतीने 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य सुद्धा करण्यात आलेलं आहे. चला या वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. तर विनंती असेल सलामीची जोडी उसरली संघ. मागच्या सामन्यामध्ये देखील तुम्ही उशीर केला हे विसरू नका. पंचांकडून इशारा आलाय, सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवा ही विनंती असेल. चला विनोद बुवा पाटील यांचा येतोचे सन्मान आमचे चिपलाई ऑर्गनायझर कमिटीचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्या शुभास्थिती केला जात आहे. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी. अशा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तिमत्वाचा येतोचे सन्मान इथे केला जात आहे. जय चौधरी धुंद्रेपाडा आगमन झालेलं आहे. या बापाने व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. आदई क्रिकेट संघ शिवन्या 11 आदई क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. चला सामन्याकडे आपण बोलणार आहोत. यापूर्वी आपण सागर मांडवकर यांचा आवाज ऐकला. आता बोलणार आहोत दीपक फडके वीगर यांच्याकडे आपण बोलूया. शिवन्या 11 आदई क्रिकेट संघ या संघाने स्वागत आहे तुमचं. नाणेफेक केली जाईल षटक संपल्यानंतर. तर चला छोटा केडी अर्थात शुभम शेलके संघाचा संगणक, स्ट्राइक वरती सचिन, नॉन स्ट्राइक वरती प्रतीक ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश. पंच थोडा सामना थांबवा पंच. टेक्निकल थोडासा इश्यू आहे, लाईट थोड्या वेळासाठी जाईल.
सामना सुरू करा आणि पुढील लढत दोन संघ नायक आल्यात 80-85 किंग या ठिकाणी जर आपण पाहिलं धनंजय पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आई गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आणि त्यांना फाईट करेल शिवन्ना 11 अदई किरण शेलके यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये पाहायला मिळेल। दोन्ही संघांना देखील आपण देऊया शुभेच्छा। दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत ए पूल मधील कोणता संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल याकडे लक्ष। वेळेचं बंधन असेल 7:46 अवधी। पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज पहिला चेंडू बॅटची कडा थर्ड मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक करतोय चुकी। एक धाव कंप्लीट। एका धावेने संघाचं खातं खोललं गेलंय सचिनच्या माध्यमातून एक धाव मिळेल। पहिल्या सत्रामध्ये 58 धावा जमवल्या 59 धावांचा पल्ला गाठताना पहिल्या चेंडूमध्ये सिंगल मिळते 23 चेंडू 58चं समीकरण प्रेम पाटील। एकंदरीत जर आपण पाहिलं 15ची सरासरी मैदानामध्ये राखावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना। दोन्ही टीमचं कौतुक करावं लागेल। या सामन्यामध्ये देखील टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि ते देखील यशस्वीरित्या होताना आपल्याला पाहायला मिळालं। ऋषी खारुटकर पुढे चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल। खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार अपील स्क्वेअर लेग पंचांकडे का अपील केला जातोय हे चित्र अद्याप क्रिकेटमध्ये समजलं नाही। स्ट्रायकर पंचांकडे तुम्ही अपील करा। सांडी पालकर देखील सांगतात की मी इथे आहे गंभीर। गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय। ऑन स्क्रीन वरती आमचे आयोजक या ठिकाणी पाहतील गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय। गोलंदाज ऋषी पुढे चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल। लेग स्टिकच्या बाहेर वळणारा चेंडू हा चेंडू आव्हान तर ढापण्यासाठी अपील केला जातोय परंतु पंच देखील हुशार आहेत। सँडीने सांगितलं की लेग स्टिकच्या बाहेर आहे। अवंत दावेने संघ जाऊन पोहोचला दोन्ही आकड्यावरती। वेगवान गोलंदाजी राहिली आणि डावखुरे आताचे गोलंदाज नेहमीच डावखुरे आताचे गोलंदाज प्रेम पाटील एकंदरीत जर आपण पाहिलं थोडासा या ठिकाणी गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय। विजय पाटील हा चेंडू उंचावरून मारलाय डीप स्क्वेअर लेगला। उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक येईल परंतु चेंडू जाईल सीमा पार। चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती। सहा धावा धावफलक लागल्या गेल्यात। तीन चेंडू मध्ये 6 धावा धावफलक लागल्या गेल्यात। ऋषिकेश खारुटकर गोलंदाजी मार्क वरती। सुंदर फलंदाजी राहिली प्रतीकची। काय कामगिरी करतोय आपल्या टीम साठी। खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवलाय। चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क 6 धावा। प्रतिम षटकार 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती। टाइम अलर्ट असेल 7:46 पहिला चेंडू फेकलाय याकडे लक्ष असू द्या। क्षेत्ररक्षण करणारा संघ 4 मिनिटाचा अवधी तुमचा समाप्त झालाय। 5 मिनिटाचा अवधी प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला असणार आहे याकडे लक्ष असू द्या। पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न चेंडू जाईल डॉट। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली। अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल। प्रत्येक चेंडूसाठी तुम्हाला टीम मीटिंग घेण्याची अनुमती नसणार आहे। पुढील लढत देखील अतिशय चांगला सामना रंगतदार लढत पाहायला मिळेल। कोपरोली विपक्ष अदई या दोन संघांमध्ये सामना। गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश 12 धावा धावफलकावरती। या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल। स्लोवर चेंडू फेकला गेलाय सुंदर फटका चेंडू जाईल सीमा पार। चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय पहिल्या षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती। लागले गेल्यात। पहिल्या षटकासाठी पंच वेळ खर्च केला गेलाय अगदी 5 मिनिटाचा याकडे लक्ष असू द्या।
जर तुम्ही उशीर केला तर एक क्षेत्ररक्षक आतमध्ये असेल सर्कलच्या सत्या खारुडकर याकडे लक्ष असू दे संघनायक. इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला शिवेन्या 11 मनोहरदादा या आपल्या शुभासे आपण इथे नाणेफेक करू. मनोहरदादा पाटील चिपले गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जात आहे. रोहितला पाहतो आम्ही. रोहित ॲडव्होकेट रोहित पाटील कौतुक करू कारण चिपले गावामधले पहिले ॲडव्होकेट आहेत वकील आहेत. चला शिवेन्या 11 पहिला चेंडू पंचांचा इशारा बिमर 1+1 नो बॉल. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. तर नाणेफेकीचा कौल इथे नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेकीचा कौल शिवेन्या 11 आदई क्रिकेट संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी 8085 साई रक्षा 11 कोपरोली क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. साई रक्षा म्हटलं तर संतोष शेठ पाटील अकोर्ली यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि 8085 म्हटलं तर गावदेवी एंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील वाकडी. हो टू कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज मार्कवरती फ्री हिटचा चेंडू. हा चेंडू देखील बॅटची कडा घेतली गेली आहे. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावफलकाचा विचार केला 22 या आकड्यामध्ये बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल हाईट फॅक्टर साठी या ठिकाणी पाहिले जाईल. एक्झॅक्ट उंची किती आहे या ठिकाणी पाहिले जाईल. आणि हा चेंडू जर आपण पाहिला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चौकार पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी राहिली आहे. अनिकेत चौधरी हा गोलंदाज मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं निर्णय अतिशय अवघड असणार आहे कारण दोन्ही संघ जर पाहिले विजयासाठी प्रयत्न करतील. जे 58 धावांचा पल्ला गाठत असताना 59 धावांचा आणि पंचांचा इशारा येतोय की नो 4+1 रिव्ह्यू सक्सेसफुल पाहायला मिळाला आहे. आणि गोलंदाज असेल या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही अनिकेत. आता मात्र डोके खाजवावं लागणार आहे. आता 5वा गोलंदाज कोण गोलंदाजी करेल. धावसंख्या जमवली परंतु त्यानंतर खराब गोलंदाजी. 18 चेंडू 36 समीकरण सामन्यामध्ये कमबॅक करतोय. या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ उसरली. तर चला थोडं स्पीडअप करा. धुंद्रेपाडा संघ विचार करतोय की काय केलं. गोलंदाज आपण पाहिलं अनिकेतनं 2 चेंडू खराब फेकले गेलेत आणि त्यानंतर गोलंदाज मार्कमध्ये सौरभ हा गोलंदाज पाहायला मिळेल. 18 चेंडू 36 समीकरण 12च्या सरासरीने आता धावा जमावे लागतील. ज्या धावा आल्या आता बोनसच्या स्वरूपामध्ये खर्च केले गेल्या 7. नौका गोलंदाज मार्कवरती पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा एक चांगलं देखणं मैदान. चिपले गावाचं स्वप्न पूर्ण झालं. नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्याचं आणि त्यानंतर एक देखणं मैदान देखील पाहायला मिळतंय. कट केलाय सुंदर फटका फ्री हिटचा चेंडू आणि या ठिकाणी जर पाहिलं खराब क्षेत्ररक्षण चेंडू जाईल सीमा पार चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. दोन 3 चेंडूमध्ये 3 चौकार पाहायला मिळालं. चौकार हॅट्रिक बॅट मधून पाहिली. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. खराब कामगिरी. येणारे चेंडू 17-32 समीकरण मैदानामध्ये. सौरभला कमबॅक करावा लागेल. उंचावरून मारलाय चेंडू येईल मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दमदार हिट षटकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. संघ ही तुम्हाला शेवटची विनंती असेल वॉर्निंग असेल जर चेंडू देण्यासाठी खाली आला तर 2 धावांची पेनल्टी असेल. गोलंदाज मार्कवरती 33 धावा धावफलकावरती. उंचावरून मारण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि संघ जाऊन पोहोचला 39 या आकड्यावरती.
20 धावांचं समीकरण, परंतु नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 58 धावा जमवल्या आणि 59 धावा डिफेन्स करत असताना खराब गोलंदाजी राहिली आहे दुंद्रेपाडा टीमची. सुरेख फटका इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, सत्य खारुटकर करेल चुकी, चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा पार, चौकारानं संघ जाऊन पोहोचताय 43 या आकड्यावर. नक्कीच रिक्षावाले खूप आहेत आपल्या इंडी विभागामध्ये. सकाळी 6 वाजता उठतील, त्यानंतर 12 वाजेपर्यंत रिक्षाचा धंदा करतील, खूप मेहनत घेत असतात. परंतु फलंदाज प्रत्येकच्या बॅट मधून सिंगल पाहायला मिळालं नाही. चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते 3 षटकारांच्या बॅट मधून, आणि फलंदाजी करता 5 चौकार, अप्रतिम फलंदाजी राहिली. उंचावर मारण्याचा प्रयत्न मिस टाइमिंग झालाय, क्षेत्ररक्षक ऋषिकेश आणि फलंदाज होईल बाद. दुंद्रेपाडा क्रिकेट संघ एकंदरीत जर आपण पाहिलं गडगे सर, धावसंख्या जर पाहिली 43 धावा धावफलकावरती, 13 चेंडू 16चं समीकरण मैदानामध्ये. आणि हा सामना खेळत असताना आपण जर पाहिलं दुंद्रेपाडा टीमचे प्रेक्षक नाराज असतील, कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 16 धावा खर्च केल्या होत्या, आणि एकंदरीत षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी राहिली आहे. तब्बल 27 धावा या सौरभनं गोलंदाजानं 20 धावा खर्च केल्या गेल्यात, आणि त्या अनिकेतनं एकही चेंडू न फेकता 7 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज सौरभ आपली 12 चेंडू, सुरेख फटका पाहायला मिळाला डीप स्क्वेअर लेगला, चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार, आणि 4 धावेने संघ जाऊन पोहोचला 47 या आकड्यावर. संघ आहे आमच्या हो संगतीला, विश्वजित पाटीलनी आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला, विश्वजित पाटीलनी आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला, विश्वजित पाटीलनी चषक ठेवलाय चिपळे या गावाला, आमदार चषक ठेवलाय भारी. धन्यवाद डीजे. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. 12 खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जा. जे समीकरण पाहिलं 47 धावा धावफलकावरती, 12 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज. देखील तेवढ्या खर्च देखील केल्यात. त्याने सांगितलं की पैसा भरपूर आहे. एकंदरीत नितीन जर आपण पाहिलं एखाद्याला जमिनीचा पैसा आला तर तो खर्च करत राहतो, आणि त्याला शेवटला माहित होतं की पैसा कधी संपला हे कळत नाही. आता तसंच झाले दुंद्रेपाडा टीमचं. धावा 59 जमवल्या होत्या, भरपूर धावा आहेत असं वाटलं, आणि त्यानंतर आपण पाहिलं 2 ओव्हरमध्ये 47 दिल्यात. आता 12ला 12 डिफेन्स करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती तिसरे षटक फेकणारी सज्ज असेल संजय खारुटकर. एक वेगवान षटक निर्धाव षटक फेकावे लागेल. सुंदर फटका, तेवढा चांगला फटका सचिनच्या बॅट मधून येईल. दमदार चौकार, चौकारून अर्धशतक कंप्लीट. 51 धावा धावफलकावर. एकावन्न धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 8 धावसंख्येची गरज असेल. हा चेंडू डॉट, 10 चेंडू 8चा समीकरण मैदानामध्ये.
कमबॅक करावा लागेल, परंतु एकंदरीत पाहिलं धुंदरपाडा संघानं या सामन्यावरची पकड पहिली दुसऱ्या ओव्हरमध्ये मी तर म्हणून सोडली गेली आहे. जी सौरभनं गोलंदाजी केली, जी अनिकेतनं गोलंदाजी केली, हे षटक फेकत असताना कशा प्रकारे कामगिरी असेल. फुलर लेनचा चेंडू फेकला गेला, देखना फटका, चेंडू जाईल सीमा पार, 4 धावांनी संघ धावून पोहोचलाय 55 या आकड्यावरती. नऊ 4चं समीकरण पहिल्या सामन्यामध्ये चिपले संघाला परास्त केलं उसरले संघानं, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं हा संघानं वाजे संघाला परास्त केलं होतं. ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय चेंडू, पंच इशारा करतात की या ठिकाणी सत्यवान काकडे सरांचा इशारा आलाय की हा नो चेंडू असेल, कारण फिल्डिंग लिप स्क्वेअर लेगला 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. फ्री नो चेंडू पाहायला मिळालाय. इनर चेंडू असतील 9 आणि 3 धावसंख्येची गरज. 9-3चं समीकरण मैदानामध्ये झोप लागणार नाही धुंदरपाडा टीमला. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय, अभ्यंतरचा इशारा आलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 57 या आकड्यावरती. इनर चेंडू असतील 9, 2 धावसंख्येची गरज. फ्री हिट आहे. आणि काल एकंदरीत प्रेम पडेल पाहिलं 2 सामने 2-2 ओव्हरमध्ये समाप्त झाले. हा सामना देखील आपण जर पाहिला फ्रेश मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. उंचावरून मारला आणि सामना फिनिश, सामना जिंकतोय उसरली संघ. अप्रतिम हिट सचिनचा राहिला. आणि त्याला चला शिवन्य 11 आधी संघ जो काही आपला निर्णय त्याच्या अंमलबजावणी त्वरित मैदानामध्ये करा. तर चला आता धुंदरपाडा संघ आता मीटिंग तुम्हाला मैदानाच्या बाहेर करावी लागेल. लाईनअप करा, कारण जी गोलंदाजी केली त्याच्यावरती विचार करावा लागेल. कुठे चुकलं संघाचं, खराब गोलंदाजी केली अनिकेतनं, तिथून मात्र संघ बॅकफुटला गेलाय आणि एक चांगला सामना पाहायला मिळाला असता, परंतु गोलंदाजीच्या खराब गोलंदाजीमुळे सामना गमावा लागला या ठिकाणी धुंदरपाडा टीमला. लाईनअप करा दोन्ही टीम. आणि सुपर 12 मध्ये दुसरा संघ एफ गटातून आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्स दीपक फडके, आपण अतिशय दमदार लढत झाली.